थोडक्यात जर अध्यक्ष महोदय, या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामध्ये एक अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गोरगरीब जनता आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी अतिशय चांगलं अशा प्रकारचा निर्णय घेतलेला अध्यक्ष महोदय, त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचं. कारण अतिशय अध्यक्ष महोदय की आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा नगरपंचायत असतील, या रिजन आणि मी थोडक्यात सांगणार, जास्त काही हे नाही, पण माझ्या मतदारसंघातलं एक उदाहरण देतो, तेवढं समजून देईल पूर्ण महाराष्ट्राची स्थिती काय. शेगाव आणि जळगाव नगर परिषदमध्ये अध्यक्ष महोदय हे जे प्रश्न आहेत तुकड्याबंदीचे आणि गुंठेवारीचे अतिशय कितीतरी वर्षापासून हे प्रलंबित अध्यक्ष महोदय, ते रेग्युलराइज करता येत नाहीत, त्यांना खरेदी करून देता येत नाही किंवा अशा बऱ्याच अडचणी. आणि त्यातही अध्यक्ष महोदय सगळ्यात दोषी कोण अध्यक्ष महोदय? एक तर आपलं प्रशासन आणि दुसरे जे लेआउट धारक किंवा जे विकतात. अध्यक्ष महोदय काय चाललं अध्यक्ष महोदय 15-20 वर्षापासून महाराष्ट्रात की NAP 34 करायची नाही, जे रेग्युलर जे असते NA करायचं नाही, NAP 36 काही तहसीलदार करून देतात अध्यक्ष महोदय त्यांच्या लेवलवर, काही CO आहेत त्यांना माहिती नसते, NAP 36 केलं अध्यक्ष महोदय आणि मग ते इलिगल प्रकारे विकल्या जातात अध्यक्ष. त्याही पेक्षा कडस आहे अध्यक्ष महोदय की एक शेत घेतात अध्यक्ष महोदय आणि त्यामध्ये इलिगल लेआउट टाकलं जातं, त्याला TP सँक्शन नाही, NA नाही, काही नाही अध्यक्ष महोदय. आणि ते जे प्लॉट टाकलेले असतात 6-6 मीटरचे 4 मीटरचे रस्ते द्यायचे, ओपन स्पेस द्यायचं नाही. आणि अध्यक्ष महोदय नोटरीवर किंवा 100 रुपयाच्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवर अध्यक्ष महोदय 99 वर्षासाठी त्यांना भाडेपट्टा करून द्यायचा अध्यक्ष महोदय. आता गरीब असतात अध्यक्ष महोदय, त्यांना वाटते आपल्याला प्लॉट मिळते, जागा नसते, राहायला जायचं आहे, त्यामुळे ते त्यांना काही माहिती नसते की याचे फॅसिलिटीज काय भेटतील, याचे पुढे काय परिणाम होतील, काही माहीत नसते अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे ते गरीब लोक घेतात अध्यक्ष महोदय, छोटं मोठं आपलं घर बांधतात अध्यक्ष महोदय, पण ती जागा त्यांच्या नावावर नसतेच, ती त्या शेतमालकाच्याच नावावर अध्यक्ष महोदय अजून. आणि अध्यक्ष महोदय करोडोनी हे वसुली करतात आणि या लोकांना येणे नसल्यामुळे फॅसिलिटीज मिळत नाही, बँकिंगचं कर्ज मिळत नाही, त्यांच्या नावानं ती मालमत्ता नसते. अशा प्रकारचे उद्योग अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात 15-20 वर्षात झपाट्यानं वाढले अध्यक्ष महोदय. आणि विशेषतः नगर परिषद आणि नगरपंचायत या भागामध्ये, महानगरपालिका कमी आहेत पण नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हा अतिशय चांगला निर्णय अध्यक्ष महोदय. फक्त माझी एवढीच विचारणा अध्यक्ष महोदय की या लोकांना न्याय देत असताना अध्यक्ष महोदय 2 गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. एक तर या लोकांनी अध्यक्ष महोदय त्यांच्या भूलतापांना, त्यांच्या बनवाबनवीला ते बळी पडलेत आणि त्यामुळे त्यांनी नोटरीवर 100 रुपये स्टॅम्पवर 99 वर्ष घेतलं अध्यक्ष महोदय, बांधकाम केलं, कोणी झोपडी बांधली, जे काय असेल अध्यक्ष महोदय. आपण आता रेग्युलरच करतो अध्यक्ष, गुंठेवारीनं आपण त्यांना हे करून त्यांना त्यांच्या नावावर मालमत्ता करतो अध्यक्ष महोदय. तर 2 गोष्टी की त्यांना काही खर्च लागता कामा नये, याचा आपण निर्णय करणार आहात का की त्या गोरगरिबांना खर्च लागणार? तो खर्च अध्यक्ष महोदय ज्या लोकांनी बनवाबनवी करून त्या लोकांना या नोटरी किंवा अशा पद्धतीनं प्लॉट विकलेले आहेत किंवा गुंठ्यानं त्यांना दिलेले आहेत, त्या लोकांकडून ते वसुली केलं गेलं अध्यक्ष. ही माझी विनंती अध्यक्ष महोदय, कारण ते पैसा कमावून मोकळे झाले अध्यक्ष महोदय. आणि आता शासन त्या गरिबांच्या संवेदना जागून संवेदनांचा विचार करून अध्यक्ष महोदय त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. पण जे मासे आहेत अध्यक्ष महोदय, ज्यांनी करोडो रुपयाच्या मध्ये कमावले अध्यक्ष महोदय, त्या लोकांना आपण दंड करणार आहात की नाही? त्यांच्यावर काही चौकशी करून ज्या लोकांनी असे प्रकार केले आज रेग्युलर करता अतिशय अभिनंदनीय हा अध्यक्ष मध्ये निर्णय आहे. पण तू ज्या लोकांनी 2 नंबरचे कामं केले अध्यक्ष मध्ये, गोरगरिबांना अध्यक्ष मध्ये महाराष्ट्र शासनाला चुना लावला अध्यक्ष मध्ये. कुठं खरेदी नाही त्यामुळे आपला रेव्हेन्यू वाढत नाही, कुठं रजिस्ट्री नाही रेव्हेन्यू वाढत नाही, काहीच अध्यक्ष मध्ये त्याच्यातून गेन महाराष्ट्र शासनाला नाही आणि त्या गरिबांना नाही अध्यक्ष. आणि तरी आपण त्यांना रेग्युलर करून देतो, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण ज्या लोकांनी बनवागिरी केली अध्यक्ष महोदय, बनवाबनवी केली, त्या लोकांवर आपण कारवाई करावी ही माझी आपल्याला नम्र विनंती अध्यक्ष महोदय. चला बरोबर वेळेवर बोलतो. ठीक आहे आपण बोला. कोणी पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी